मी उपकार्यकारी अभियंता म्हणून आपल्या थर्मलमधनं सेवानिवृत्त झालो. त्याच्यानंतर मी करतो बरेच व्यवसाय, पण एक शॉप मिळाल्यानंतर थोडं माझं पायाचं पहिलं पूर्ण झालेलं आहे लहानपणीच. तर फेस करत करत आता वरचं जसं वय वाढायला तसं प्रॉब्लेम वाढत चालले कमरेचा आणि गुडघ्याचा. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की खूप जणांनी मला सल्ला दिला की तू संचितीला जा. असं करत करत माझे 3 वर्ष निघूनही गेले. पण मी संचितीमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुला गुडघ्याची जी गादी असते आणि कमरेत लाईट वेट म्हटलं. पण असं मी काही कॅलिपर वापरलं नाही. मला ते सुटही आकवट वाटायला लागलं, चालताना पडेल का काय हे भीती वाटायला लागली. शेवटी मध्ये काठीचा आधार घेऊन चालू होता माझा कार्यक्रम. पण आणि दुसऱ्या कंपनीची औषधी होती माझ्याकडे, नाही असं नाही आहे. मी काय प्रयत्नात होतो. एक दिवस जालिंदर सर आणि आपले मुक्रम सर दोघं जण आले आणि फक्त थोडं त्यांनी आयुर्वेद कंपनीचे आहे म्हणले, आम्ही तुम्हाला काही रिझल्ट दाखवतो आणि काही प्रॉडक्टची माहिती दिली. त्याच्यातून त्यांनी थोडी माहिती दिली. माहिती दिल्यानंतर मी जास्त काही चौकशी केली नाही. त्यांनी फक्त ते व्हिडिओ काही दाखवले. मुका बहिरा जर मुलगा यांच्या औषधानं जर बोलू शकतो तर माझ्या गुडघ्याची गादी म्हणा किंवा कमरेचं गॅप म्हणा ते काय ते काढले असतं. ते नक्कीच हे औषध तयार करणार म्हणून डायरेक्ट करण्याचं 100 SP काय होतं एका फटक्यामध्ये निर्णय घ्यायला मी वेळच लावला नाही. कारण प्रॉडक्ट दिसलं, पॅकिंग छान दिसलं आणि प्रॉडक्ट तयार करणारे मिलिटरीचे माणसं होती त्याच्यामध्ये पूर्ण संस्था. त्यामुळे माझा पटकन विश्वास बसला आणि ऑर्डर केलं. आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, माझा टूर ठरला होता यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. बरेच जणांनी मला शंका हे केली होती की तू टूर कसा करणार, कारण तुला तर कुणी चालता सुद्धा येते. पण असेल केदारनाथ भगवानची इच्छा असेल म्हणून ही जोडी आली माझ्याकडे आणि मी प्रॉडक्ट घेतलं. मित्रांनो 35व्या दिवशी माझा प्रवास चालू झाला. प्रवासामध्ये एवढं काही पॅकेज घेऊन जाणं जरूर म्हणजे शक्य होतं. पण 35 दिवस औषध घेतल्यानंतर जी ताकद मिळाली, मी निर्विघ्नपणे पूर्ण यात्रा पूर्ण करून वापस आलो. आणि त्याच्यानंतर मात्र माझं काम चालू झालं. मी प्रत्येक माझ्या ग्रुपचा असो नसो मी काही बघत नाही. आयुर्वेदातच ताकद आहे पूर्ण दिवस करून देण्याची. आता जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल परत मी संचितीमध्ये नक्कीच जाणार आहे आणि त्याला सुद्धा सांगणार आहे माझ्या गुडघ्यातली आणि कमरेतली गादी तयार झाली. आणि मित्रांनो भारतामधली तुम्हाला खरं सांगतो आयुर्वेदिक प्रॉडक्ट खूप आहेत आपल्या भारतामध्ये, पण नेटवर्किंगमध्ये खूप चांगले प्रॉडक्ट येतात आणि त्यातल्या त्यात RCPS मध्ये नंबर 1 क्वालिटी आहे. आपण 24 कॅरेट धन्यवाद. बेस्ट आपलं ते कॅलिपर घ्या, पाय टाका आणि आपण प्रॅक्टिस करून चालू करा.